आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तर आज या ठिकाणी तात्यासाहेबांनी भव्य महिलांसाठी महिलांसाठी भव्य अशा वटपौर्णिमेच्या कार्यक्रमाचा घाट घातलाय. काय या ठिकाणी तात्यासाहेबांचं आगमन झालेलं आहे, तर सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. अरे काय बोला मग. तर मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी तात्यासाहेबांचं स्वागत करते. आता तात्यासाहेबांबद्दल आपण काय बोलायचं. आपल्या मतदारसंघातील महिलांसाठी तात्यासाहेब वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतात. अरे काय वर्षभराची भाषणे इथंच देणार आहे. भास्कर म्हणून नाही तर कानातनं रक्त येईल. आता रक्त काय, मी तर माझा कान काढून देईन. काय गोड आवाज आहे बघ. आहा, गोड आवाज आहे. कसलं भारी दिसते बघ. केला का पहिल्यांदा मला असं प्रेमाच्या फिलिंग निर्माण झाले. असं आज पण मैत्रीचं लय गाणं गायली. आज मला असं प्रेमाचं गाणं गाव वाटायला लागले. होय, पण ऐक की अजिबात गाऊ नकोस. का? कारण तुम्ही दोघं मिळून ना माझ्या कानाचं पडदा फाडतात. कायला का
हे फुकटचा ताप इथं बी हायच होय. आता मी काय केलं? तू नाही रे. तर आता तुम्हाला मी थोडक्यात कार्यक्रमाची रूपरेषा सांगते. थोडक्यातच सांगा म्हणा, नाहीतर रात्र होईल परत. काय का तेव्हा मी आता आपल्या पक्षाच्या तालुका अध्यक्षा शीतलताई यांना विनंती करते, त्यांनी ह्या वटपौर्णिमेच्या कार्यक्रमाविषयी बोलावं. शीतलताई. नमस्कार. तर इथं जमलेल्या सर्व महिलांचं मी मनापासून स्वागत करते. ज्या जोडप्याला वडाच्या पूजेचा मान मिळेल त्याच जोडप्यातील सुवासिनीला वडाला पहिला धागा बांधण्याचा मानही मिळणार आहे बर का. आणि हो, त्याच जोडप्यासाठी तात्यासाहेबांकडून खास बक्षीसही असणार आहे. तेव्हा तुम्हाला काय वाटतं, कोण असेल हे लकी जोडपं? सवे कवे ह्यो मान मलाच असणार बघा. द्या ती ताट इकडं. चित्रकार चला हो पुढं. माया माया थांब जरा जरा दमदर. आधी कुणाचं नाव घेतायत ते बघू देत. बोलले चित्रकार बोलले. असं जाणाऱ्या माणसाला थांबत आहेत होय. लावला का नाही नाच? ह्यो मान आपल्यालाच मिळायला हवा बघ. म्हणजे समजा साताऱ्याचं फेवरेट कपल होऊ आपण. लातूरच्या रितेश जी निल्यासारखं. हो, काय जरी झालं का नाही तरी बी ह्यो मान मीच मिळवणार. अव रत्ना काटे हाय मी, मिळवल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या वर्षी हा मान फक्त तुझा आणि माझा असेल सत्तू, आणि बाकी कोणी काहीच करू शकणार नाही. वडापाव खाल्लाय नका काय बाया, बायका तर मध्येच थांबते त्या. हे पुढं अगं काय झालंय तुम्हाला? धडकाय लागलाय सारखा बुलडोजर आलाय. की मग हे घे, रत्ना काटे आली दिसून आली तुला? हा, बघू नकोस माझ्याकडं. उचलून गरा गरा फिरवून फेकून देईन बघ. रत्न जाऊ दे की. जाऊ दे काय जाऊ दे, बघते कशी माझ्याकडे बघा की. नवरा सोबत आहे म्हणून लयच ताकद आली वाटतं ग तुझ्यात. आवाज खाली नाही, नरडच दाबीन बघ. चल तिकडं चल. बघा की कशी करते. हे बघा ताई जाऊ द्या. काय हे आता सोडल नंतर फोडल. लक्ष देऊ नका तुम्ही. तर मी आपल्या सर्वांचे लाडके आणि तडफदार नेतृत्व असणारे आपले आदर्श माननीय श्री तात्यासाहेब यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. सगळ्यांना वटपौर्णिमेच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा, खास करून जोडप्यांना. फार आधीच्या काळापासून आपण सत्यवान सावित्रीची गोष्ट ऐकत आलेलो आहोत. पूर्वीच्या काळापासून स्त्रीला फक्त चूल आणि मूल इथेच बांधून ठेवलं होतं. इतकंच तिथं विश्व होतं. आता काळ बदललाय. आजच्या स्त्रिया संविधानानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून सर्व क्षेत्रात प्रगती करू लागल्यात. हे उदाहरण बघा ना, आमची मानस कन्या, आमची मुलगी कॉन्स्टेबल मंजू आमच्या सगळ्यांच्या रक्षणासाठी इथं उभी आहे.
पण बदलत्या काळानुसार आपण सुद्धा बदललं पाहिजे. बदलत्या काळानुसार आपण सुद्धा बदललं पाहिजे. वडाची पूजा फक्त स्त्रीनच का करायची? उपवास फक्त तिनच का धरायचा? आता पुरुषांनी सुद्धा वडाची पूजा केली पाहिजे आणि त्यांनी सुद्धा उपवास धरला पाहिजे. बरोबर की नाही? बरोबर की नाही? आता वेळ आली या कार्यक्रमाच्या यजमान जोडीची निवड करण्याची. खरं तर मी चिठ्ठी टाकून ती जोडी निवडणार होतो, पण मन बदललं माझं. सवय कवी ह्याने किती बी नाट लावते, माझंच नाव फायनल असणार बघा. आणि एक जोडी माझ्या मनात आलेली आहे. तिचं नाव आता माझ्या मनात आहे इथे. ज्या जोडीची लग्नगाठ अतिशय अनपेक्षित पद्धतीने बांधली गेली, ते त्यांचं नातं, ती त्यांची लग्नगाठ आपल्याला भक्कम करायची आहे. आणि ती गाठ भक्कम करण्यासाठी मी इथे बोलवतो मिस्टर सत्या आणि मिसेस मंजू यांना. या 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 वर या. हिला बी आत्ताच यायचं होतं का इथं? बरं जाऊ दे की आता. तात्यासाहेबांनी आधीच सांगायला पाहिजे होतं ना. सत्य, मी काय म्हणतो, आत्ता काय बोलू नकोस, नंतर पर्सनली बोल. आता तात्यासाहेबांचा मान राख. अगं एवढा मोठा मान मिळतोय, लपतीस काय? हो पुढं. अगं म्हणजे जा की, दे इकडे काठी. नाही जायचंय ना. तू गप्प बस. जा जा. सत्या, मंजू या वर या. वर या, चला. या या या. या वर्षीचा या वटवृक्षाच्या पूजेचा मान या नव दाम्पत्याला आपण देत आहोत. चला, तुम्ही दोघं मिळून वटवृक्षाची पूजा करा. करा करा.
तुम्ही आता पुढचे विधी करा, आम्ही आहोत खाली. फेस नेट कव्हर कर. ते सत्याची माणसं आपल्या आजूबाजूलाच आहेत. ऋषा, हा? ती पोरगी बघितलंस का रे? अल्ला का लग्न झालंय माझं. अरे सांगते तेवढं कर. अरे ती तीच पोरगी आहे ना? कुठली रे? लग्नात पळून गेली रुपाली. कुठं रे? ती पदर डोक्यात घेतलाय बघ. कुठे दिसती तुला? अरे ते काटकोळ पोरग उभा होती केसाळ. हा 100% तीच आहे ती. रुपालीच आहे ती. आणि तो कोण आहे? तो बी तोच आहे. आता याला सोडायचा नाही. लई सण करावं लागलं सत्याला ह्याच्यामुळं. चांगला सुजवू याला. चल. पुष्की पुष्की त्याला हळू. चल लवकर. पुष्की त्यांच्या हाताला जर आपण लागलो ना आपल्याला पळता येणार नाही. तू आवर पटकन. तुझी गाडी पण नेमकी वेळेला नाटकी करत असते. अरे ते येत आहेत आवर. पुष्की पुष्की आवर ते निघाले. पुष्की कर ना पटकन.